प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडचा दुसरा भाग तुम्ही बघत आहात. तर पहिल्या भागात तर तुम्ही पाहिलं, प्रतिमा त्या घरातून निघाल्या आणि आता या सायलीच्या दवाखान्याकडे चालल्या आणि अर्जुन पण त्यांना शोधायला निघालाय. प्रतिमा त्या गर्दीमध्ये रस्ता सापडत असतात, कुठे जाव कुठे नाही. आणि अर्जुन आता प्रतिमात्याला बराच शोधाशोध करतो, पण ती काही प्रतिमात्या त्याला सापडत नाही. पण शेवटी एका ठिकाणी प्रतिमात्या त्याला दिसते आणि तो चैतन्याला आवाज देतो, ए चैतन्य, ते बघ प्रतिमात्या. आणि आता इकडे मात्र या कल्पनाताई आणि प्रतापराव खूप टेन्शनमध्ये असतात. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतिमात्यावर हल्ला होणार आहे म्हणून सायलीची तब्येत एकदम जास्ती झाली आहे असं त्यांनी दाखवलंय. आता ह्या कल्पनाताई घाबरून म्हणतात प्रतापरावांना, अहो डॉक्टरांना बोलवा ना, सायलीला काहीतरी होतंय. आणि इकडे पुन्हा एकदा थरार दाखवलाय त्यांनी. गोविंदा रे गोपाळा म्हणून सगळेच लोक नाचतायत, दहीहंडीची तयारी करतायत, सगळेजण थर लावतायत. आता अर्जुनला कळे ना कुठे शोधावं. आता तर आत्या दिसली होती. आता तो विचार करतो, गोविंदा हा एकच माझ्याकडे मार्ग आहे, मी उंच वर चढलो तर मला प्रतिमात्या लगेच दिसेल. आणि आता त्याने त्या गोविंदाच्या थरावर जायचं असं ठरवलंय. आणि हे सगळं त्यांनी थरारच दाखवलंय प्रेक्षकांनो. या एवढ्या मोठ्या गर्दीमधून प्रतिमात्या रस्ता काढत काढत पुढे चाललेल्या आहेत. आणि इकडे सायलीची तब्येत खराब झाली. डॉक्टर सायलीला चेक करायला येतात आणि आता ह्या खूप घाबरून जातात बिचाऱ्या कल्पनाताई. आणि आता इकडे मारेकरी या प्रतिमात्याला शोधतातच. आणि किती वेळ तर ते मारेकरी त्या प्रतिमात्याकडेच बघत बसतात की नेमकी हीच बाई आहे का दुसरी कोणी बाई आहे. प्रतिमात्या खूप घाबरत असतात त्यांना आणि त्यांना रस्ता द्या म्हणून म्हणत असतात, असं म्हणजे न बोलता. पण आता ते लोक प्रतिमात्याचा रस्ता अडवून बसलेत. आता हे डॉक्टर म्हणतात, हे बघा जरा तुम्ही बाहेर बसता का, काय ना आम्हाला पेशंटवर ट्रीटमेंट करायची आहे. कल्पनाताई म्हणतात, अहो पण आमची सायली. मग प्रतापराव म्हणतात, कल्पना त्यांना त्यांचं काम करू दे, चल आपण बाहेर बसू बरं. आता इकडे त्यांनी असं दाखवलं की सायलीला खूप जास्ती त्रास व्हायला लागलाय. जसे ते मारेकरी प्रतिमात्याच्या जवळ आलेत, आता त्या मारेकऱ्याने चाकू बाहेर काढलाय. इकडे अर्जुन त्या दहीहंडीवरती चढतोय. हा त्यांनी खूप जबरदस्त थरार रंगवला. तिथे तुम्ही डपडं म्हणू नका, ते सस्पेन्स म्युझिक म्हणू नका, काय काय म्हणू नका, सगळे त्यांनी आवाज वाजवलेत आपल्याला सस्पेन्स म्हणजे इंगेज ठेवण्यासाठी. आता त्या प्रतिमात्याचा हात धरलाय त्या मारेकऱ्यानं आणि पुन्हा किती वेळ त्या प्रतिमात्याकडेच बघतोय तो चाकू हातात घेऊन. काय बोलू आता प्रेक्षकांनो, त्या मैपतचे गुंड तर फुसकीच निघाले. आता तो गुंड पुन्हा एकदा प्रतिमात्याचा असा हात धरत असतो, चाकू दाखवत असतो त्यांना. प्रतिमात्या स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत असतात. आणि आता एवढ्या उंचीवरनं हा अर्जुन प्रतिमात्याला बघतोच. म्हणजे आधी तर तो खूप वेळ इकडे तिकडे बघतो, म्हणजे एक्झॅक्टली समोर असणारी प्रतिमात्या त्याला खूप वेळाने दिसते बरं का प्रेक्षकांनो. मी आता सांगताना तुम्हाला पटकन सांगते की दिसली प्रतिमात्या अर्जुनला. आणि आता अर्जुन वरतून जोरात ओरडतो, प्रतिमात्या. आणि आता ते सगळे समोर खाली लोक असतात ना, ते त्याला म्हणतात, दहीहंडी फोड आधी, दहीहंडी फोड. मग तो आधी दहीहंडी फोडतो आणि मग त्या मारेकऱ्याकडे रागाने बघतो आणि मारेकरी अर्जुनकडे बघतो. त्या दोघांची नजराला नजर भिडते. आणि प्रेक्षकांनो, मला असं वाटलं होतं चांगलं त्या मारेकऱ्याच्या डोक्यात नारळ बिरळ घालेला अर्जुन. कसलं काय सगळे माझे त्यानं पाणी फेरून टाकलं माझ्या एवढ्या सस्पेन्स सांगितलं मी काल तर. सगळं फुसका निघाला तो मारेकरी. आणि अर्जुन पण, अर्जुननी नुसती वरून उडी मारली लगेच ते पळून गेले. म्हणजे अर्जुनच्या डरकाळीलाच घाबरले ते. प्रतिमात्या असं म्हटलं तो ते पळून गेले मारेकरी. अरे यार काय सांगू, हसावं की रडावं. म्हणजे काही ना काही तर दाखवायला पाहिजे होतं ना, थोडी फायटिंग दाखवायची. म्हणजे मारला अर्जुनने त्याला आणि त्या ॲटलिस्ट नारळ तरी मारला, तो घायल झाला, असं काहीच दाखवलं नाही त्यांनी. आता तो त्या चैतन्याला पाठवतो वरतून त्यांच्या मागे, चैतन्य जा त्यांचा पाठलाग कर. आता ते 4-4, 5-5 माणसं, हा चैतन्य तिथे गेला असता तर त्या मैपतच्या भाषेत कोथळा बाहेर काढला असता त्याचा. असो, आता या अर्जुनने प्रतिमात्याला शांत केले. प्रतिमात्या तू बरी आहेस ना, पाणी पितेस का, वगैरे वगैरे. आता तो चैतन्य धापा टाकत आला, हा अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, सापडला का तू गुंड तुला. आता चैतन्य म्हणतो, नाही रे पळून गेले ते. आता अर्जुन म्हणतो, मी त्यांच्यातला एकाचा चेहरा पाहिलाय, काही झालं ना तरी मी त्यांना शोधून काढणारच आहे. आता चैतन्य म्हणतो, कोण आहेत ती माणसं. अर्जुन म्हणतो, माहिती नाही रे. पण चैतन्य म्हणतो, आता अरे ते प्रतिमात्यावर का हल्ला करत असतील. अर्जुन म्हणतो, आता ते काही झालं तरी शोधून काढायचंच. प्रेक्षकांनो, हे मागच्या गणपतीत त्या सायलीवर हल्ला करणारे माणसं अजून काय म्हणतात त्याला फरार आहेत, ते काही सापडले नाही अजून. पण आता हे माणसं शोधायला निघणार आहे अर्जुन, आता टेन्शन नका घेऊ. आता चैतन्य विचार करतो, चला चैतन्य अर्जुनला म्हणतो, मी सगळ्यांना फोन करून कळवतो. अर्जुन म्हणतो, काय झालं प्रतिमात्या, तू बाहेर का पडलीस, विमलने आणून दिलं असतं तुला. आता त्या खाणाखुणा करतात की मी असं टिकली मंगळसूत्र असं खाणाखुणा करून सांगतात त्या. आता अर्जुनला बघा कळतंय त्याला प्रतिमात्या काय
बोलतीये ते आणि त्याला कळतं की सायलीला शोधायला प्रतिमात्या बाहेर पडली आणि तो विचारतो, तू सायलीला भेटायला बाहेर पडलीस प्रतिमात्या? मग प्रतिमात्या हो असं म्हणतात. म्हणजे आपल्याला कशा खाणाखुणा कळतात प्रतिमात्याच्या, तशा अर्जुनला पण कळायला लागल्यात आता. अर्जुन म्हणतो हो सायली तुला घरात दिसली नाही का प्रतिमात्या? तू तिला शोधायला पडली आहेस का बाहेर? मग प्रतिमात्या मानेने हो असं सांगतात. आता मनात तो विचार करतो, तुझ्यात आणि मिसेस सायलीमध्ये हा कुठला बॉन्ड आहे? तुझ्यासाठी तिचा जीव खालीवर होतो आणि तिच्यासाठी तुझा. प्रतिमात्या तू कोणाला न सांगता घराबाहेर पडलीस. तुमच्या दोघींचं नात्यांचं नाव तरी काय आहे? जे तुमच्या दोघींच्या डोळ्यात मला दिसतात ते नेमके कुठले इमोशन्स आहेत प्रतिमात्या? आता हे वाक्य त्याने प्रतिमात्याला मोठ्याने सांगितलं असतं तरी चाललं असतं, असो, पण त्याने आपल्याला मोठ्याने सांगितलंय मनातलं वाक्य, तेच खूप झालं. मग आता तो अर्जुन प्रतिमात्याला म्हणतो, तुला जायचंय का सायलीला भेटायला? बरं तू भेटायला बाहेर पडली आहेस ना तिला, मी कसं अडवीन तुला त्या? चल मी घेऊन जाईल. आता चैतन्य म्हणतो, अरे मी कळवलंय त्यांना, प्रताप काकांना, आपण घरी जाऊयात. मग आता ही प्रतिमात्या म्हणते, नाही मी घरी नाही जाणार. मग अर्जुन म्हणतो, हो मी तुला दवाखान्यात नेणार आहे प्रतिमात्या. चैतन्य आपण प्रतिमात्याला घेऊन जाऊयात दवाखान्यात. आणि चैतन्य पण त्याला हो ठीक आहे असं म्हणतो. आता बहुतेक तरी ते रिक्षा करून गेले असावेत दवाखान्यात, पण आपल्याला काही ती रिक्षा दाखवलेली नाहीये. असो, आता इकडे कल्पनाताई खूप रडत असतात सायलीला बघून. प्रेक्षकांनो काय सांगू, म्हणजे तुम्हाला असं वाटेल असं काय बोलताय अनघाताई, पण काय आहे ना, जे फनी वाटलं ना ते असं जरा विचित्र वाटलं की ते स्पष्ट बोलावंसं वाटतं. असो, आता प्रतापराव सांगतात कल्पनाताईंना की अगं प्रतिमा सापडली. मग मार्केटमध्ये कुठेतरी सापडली चैतन्य आणि अर्जुनला. आता कल्पनाताई म्हणतात, देवाची कृपाच झाली. अगं सायली बाळा, तुझी प्रतिमा अत्या सुखरूप आहे ग, आता तरी उठ न. आणि आता बिचाऱ्या आता रडायला लागतात. प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं नको एवढा विचार करू. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो आणि ते फोन रिसीव्ह करतात तर वेगळाच कुठला तरी नंबर असतो. प्रतापराव कल्पनाताईंना दाखवतात आणि म्हणतात, अगं हा कोणाचा फोन आहे? आता या कल्पनाताई म्हणतात, अहो सायलीचा फोन आहे, मगाशी चैतन्य गेला होता ना त्याने आणला तो फोन. अरे बापरे, कुसुमताईंचा फोन आहे. अहो सायलीबद्दल त्यांना काही माहितीच नाहीये हो. आता हे प्रतापराव म्हणतात, घे ना, उचल ना मग फोन, सांग सगळं त्यांना. मग आता या कल्पनाताई म्हणतात, बरं मी कळवते. आता इकडे कुसुम म्हणते, काय ग सायली, किती वेळची तुला कॉल करतेय, तू उचलत का नाहीयेस कॉल? सायली कुठे आहेस? अगं हा जन्माष्टमीच्या धुमीत असशील ना तू. कशी झाली ग पूजा तुमच्या घरची? आता कल्पनाताई म्हणतात, हॅलो कुसुमताई, मी ना अर्जुनची आई बोलतेय. अहो लगेच म्हणजे या काही बोलणार तेवढं कुसुमताई म्हणतात, अगं बाई सॉरी मला वाटलं सायलीच आहे. कुठे आहे सायली? दहीहंडीच्या तयारीत आहे ना? तर आता लगेच कल्पनाताई म्हणतात, नाही हो कुसुमताई. आता कुसुम म्हणते, अच्छा म्हणजे तुमच्याकडे दहीहंडी झाली सुद्धा का? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अहो नाही झाली आहे. आता ते रडायला लागतात. मग कुसुमताई म्हणतात, काय झालं कल्पनाताई, तुम्ही का रडताय? मला काही कळत नाही हो, काय झालं? सायली कुठे आहे आणि तुम्ही कसं काय तिचा फोन उचललात? आता काही अडचण आली ना की सायलीचं कोणीतरी माहेरचं माणूस पाहिजे म्हणून कुसुमताईंना आणतात ते. मग काय झालं म्हणून विचारल्यावर कल्पनाताईंनी ते सगळं सांगितलंय आणि आता ते अनम्यूट दाखवलंय आपल्याला आणि ही कुसुम घाबरली आहे सगळं ऐकून, एवढंच दाखवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या क्षणामध्ये पुन्हा एकदा कल्पनाताई आणि प्रतापराव तुम्हाला दिसतील. आता ते टेन्शनमध्ये आहेत आणि या कल्पनाताई म्हणतात, अहो आपल्या सायलीला बरं वाटेल ना? तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, अरे चा म्हणजे काय मॉम, हे बघ नक्की बरी होणार सायली, बघ मी तिचं औषध घेऊन आलोय. प्रतिमा त्या दिसल्या आता कल्पनाताईंना. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा अगं कुठे गेली होतीस तू? प्रतापराव म्हणतात, प्रतिमा अगं आमच्या जीवाला घोर लावला होतास तू. आता यापुढे आम्हाला न सांगता कुठे जायचं नाही बरं, तू प्लीज आता कुठेच जायचं नाहीयेस. आता प्रतिमा त्याला जरा कानकोंड वाटायला लागतं. कल्पनाताई म्हणतात, थांबाव जरा, प्रतिमा बस बरं तू इथे बस. आता त्या खाली बसवतात प्रतिमा त्याला आणि विचारतात, काय झालं प्रतिमा, तू अशी काय बाहेर पडली होतीस घराच्या? कल्पनाताई विचारत असतात की काय झालं प्रतिमा, कशासाठी बाहेर पडली होतीस तू, तुला काही हवं होतं का? अर्जुन म्हणतो, मम्मा ऍक्च्युली आत्यानं सायलीला भेटण्यासाठी बाहेर पडली होती. सायली घरात नव्हती ना, त्यामुळे सायलीला तिला भेटायचं होतं. आता कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन पण सायलीला भेटायला परवानगीच देत नाहीयेत डॉक्टर. अरे म्हणून तर आम्ही दोघं जण बाहेर बसलो होतो ना. अर्जुन म्हणतो, का काय झालं, सायलीची तब्येत ठीक आहे ना? प्रतापराव म्हणतात, हो अरे ठीक आहे. मग त्या म्हणतात, प्रतापराव प्रतिमेला म्हणतात की प्रतिमा तुला नाही भेटता येणार ग सायलीला. पण आता प्रतिमा त्या कासावीस होतात आणि म्हणतात, नाही मला भेटायचंय आतमध्ये जाऊन तिला, प्लीज मला भेटू द्या, असं त्या काहीतरी म्हणत असतील. मग आता प्रतापराव म्हणतात, बरं तुला बघायचंय का सायलीला, तू दारात न बघ. मग आता कल्पनाताई म्हणतात, थांबा मी घेऊन जाते प्रतिमाला, ये प्रतिमा. आणि आता कल्पनाताई प्रतिमाला
त्या ICUच्या काचेतून दाखवतात सायलीला आणि आता सायलीला पाहिल्यावर प्रतिमात्याचा जीव आणखीनच कासावीस होतो आणि त्या सायलीला बघून खूप रडायला लागतात. हा सीन छान दाखवला त्यांनी. पण सायलीला पाहिल्यावर त्यांना असं वाटतंय जाऊन सायलीला घट्ट मिठी मारावी आणि त्या आणखीन कासावीस होतात आणि म्हणतात नाही नाही मला आतमध्ये जायचंय. कल्पनाताई म्हणतात अगं प्रतिमा आता नाही जाता येणार आपल्याला सध्या. पण आता ती अर्जुनकडे जाते प्रतिमा आणि म्हणते अर्जुनला सांगते ती की मला आतमध्ये जाऊ दे, मला जायचंय आज सायलीला बघायला. सायली बिचारी अशी निश्चित पडलेली आहे. मग आता अर्जुन म्हणतो बरं बरं प्रतिमात्या थांब मी घेऊन जातो तुला आतमध्ये. मग आता अर्जुन अश्विनला शोधायला जातो. अश्विनला सांगावं की प्रतिमात्याला आज जाऊ दे थोड्या वेळ म्हणून. तेवढ्यात अश्विनच समोरून येतो. अर्जुन म्हणतो अरे काय झालं सायली कशी आहे. मग आता अश्विन म्हणतो दादा अरे वहिनीची ना म्हणजे कंडिशन थोडीशी जरा क्रिटिकलच आहे. हे ते जरा हळूहळू आणि म्हणजे जरा टेन्शन घेऊन सांगतोय. अर्जुन घाबरतो आता. अश्विन म्हणतो तिला जर शुद्ध नाही आली ना दादा तिला शुद्ध नाही आली तर सगळं अवघड होऊन बसेल रे. आता अश्विनचे हे वाक्य ऐकल्यानंतर खूप घाबरलेत सगळेजण. रॅदर सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट झालेत. आणि मग ते मेन डॉक्टर येतात आणि म्हणतात की हे बघा सर मिसेस सायलींचा हार्ट रेट खूप कमी आहे आणि असंच जर चालू राहिलं तर त्यांचे वाचायचे चान्सेस खूपच कमी आहेत. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन आलं ना. आता कसं होणार काय होणार. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका प्रेक्षकांनो, सगळं काही नीट होणार. शेवटी ती मालिकेची हिरोईन आहे, ती गेली तर कसं होणार. त्यामुळे सायली लवकर बरी होणार आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि आता ती लवकरच आपल्याला छान म्हणजे पुन्हा एकदा जोमाने काम करताना दिसणार आहे. तर आता इथेच त्यांनी या सस्पेन्सवर हा भाग पूर्ण केलाय. अर्जुन मात्र कोसळून गेलाय बिचारा. आता काय होणार पुढे. सायलीची तब्येत क्रिटिकल म्हणजे प्रतिमात्या पण घाबरल्या आहेत आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय की प्रतिमात्या खूप फोर्सफुली आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय. ती नर्स काही त्यांना जाऊ देत नसते. आता ह्या सगळेच जण टेन्शनमध्ये येतात की प्रतिमा का ऐकत नाहीये, का तिला आतमध्ये जायचंय. पण शेवटी या दोघी जणी मायलेकीच आहे ना. आता त्या दोघींना एकमेकींची ओढ लागली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतिमा त्या सगळ्यांना झुगारून आतमध्ये जायसाठी प्रयत्न करताय सायलीला भेटण्यासाठी. आणि बिचारा अर्जुन तर तिथे एकदम निशब्द उभा आहे. त्याला काही कळेना काय करावं काय नाही. आणि आता इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. अश्विनने रोखायचा पूर्ण प्रयत्न केलाय प्रतिमात्याला, पण प्रतिमात्या काही ऐकेना. शेवटी आता उद्याच्या भागात ते दाखवणार आहे की प्रतिमात्या सायलीला भेटतातच आणि आता सायलीच्या डोक्यावरनं वगैरे ते अशा हात फिरवतात आणि मग सायली अचानक आई आई असं म्हणून बोलायला लागते आणि प्रतिमात्या तिच्याकडे बघतच राहतात. आता या सायलीला सगळं लहानपणचा भूतकाळ आठवतो की काय हे दाखवतील ते बहुतेक असं वाटतंय तर खरी. पण बघूयात पुढे काय काय घडतंय ते. आजचा थरार त्यांनी छान दाखवलाय. फक्त काही गोष्टींमध्ये म्हणजे कुठे कुठल्या सीनमध्ये जरा जास्तीच गंमत घडली आहे. फॉर एक्झाम्पल ते महिपतची माणसं पळून काय गेले बिचारे अर्जुनला घाबरून. असो तर हा भाग इथेच पूर्ण झालाय. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. गणपती बाप्पा येणार आहे, त्याची तयारी करायची आहे ना. आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुमची तयारी कुठवर आली आहे तेही सांगा. धन्यवाद.